brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. काही उमेदवार दबावतंत्राचा आपल्या पदाचा दुरुपयोग करून या ठिकाणी बोगस मतदान होण्यासाठी प्रयत्न करत होते। यामध्ये आम्ही जवळपास 40 ते 45 जणांना या ठिकाणी मतदान करण्यापासून संबंधित अधिकाऱ्यांनी पुरावे दाखवू न शकल्याने रोखलेलं आहे। जर कधी त्यांनी यदाकदाचित समजा बोगस मतदान केलं असतं तर त्या लोकांवर गुन्हे दाखल होणार आहेत आणि ते स्वतः आम्ही त्या ठिकाणी फिर्याद देणार आहे। हे मुद्दामून बोगस मतदार केल्याचा आरोप आहे। हा तो मतदार माझा नाही, हे फक्त घडवून आणण्याचं नाटक आहे। यांनी या काही महिन्यापूर्वी डिक्लेअर केलं होतं 4,000 बोगस मतदार आहे। मतदान यादीत ज्याचं नाव असलं तो मतदानाला येऊ शकतो। मला आता तो मतदार कोण होता त्याचा सुद्धा चेहरा पाहिला नाही आणि फक्त यांचं नाटक आहे। आणि हे आतापर्यंत मीडियाने बी पाहिलेलं आहे की कितीदा यांनी वल्गना केलेल्या आहे, खोट्या वल्गना आहेत जाणून बुजून। आणि आता त्यांनी स्वतः उमेदवाराने या पियुषने त्या वसंत सोनवणेला इथं मारलेलं आहे आणि जाणून बुजून स्वतःहून अंगावर येत आहेत। त्यांची सर्व दहशत पसरवण्याचं काम चाललं आहे। तुम्ही पाहिलं असेल सर्वीकडे अशा प्रकारे माजवत आहेत, वातावरण खराब करण्याचं काम करतायत। कोण बोगस मतदान केलं होतं? बोगस मतदाराचं मला माहिती नाही। त्याला त्यांनी गाडीत बसवलंय, जिल्हा पेठला घेऊन गेलेले आहेत। त्याला माहिती नाही, ज्याला मारलं तो माझा कार्यकर्ता आहे।